नमस्कार मित्रांनो, मी विजय पायघन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, आजचा बोलण्याचा उद्देश फक्त एवढंच आहे की आपण जेव्हाही आपल्या चुका लपवायच्या असतात आपल्याला, प्रत्येकजण गुन्हेगारी करते, प्रत्येकजण कुठली तरी चूक करतो आणि जेव्हा त्याला स्वतःचं जस्टिफिकेशन द्यायचं असते तेव्हा तो कुणाची तरी चुकी दाखवून आपली चूक लपवण्याचा प्रयत्न करतो, आपल्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. मग आपण कितपत योग्य आहे की आपण समोरच्याच्या चुका दाखवून आपण अजून चुकत जातो. त्याचाच एक थोडासा विचार करून एक छोटीशी कविता मी बनवलेली आहे. मी केलं तर काय वाईट. मग आता मी केलं तर काय वाईट म्हणजे असं का घडते. तर मग आपण प्रत्येक वेळी आपल्या चुका लपवतो, मग आपण दुसऱ्यांच्या चुका दाखवतो. मग दुसरे आपल्याला काहीतरी बोलतात की बाबा तुझ्यामुळे ह्या सर्व गोष्टी झाल्या, तू असं करायला पाहिजे नव्हतं, तू तसं करायला पाहिजे नव्हतं. मग त्याचं आपण आपलं जस्टिफिकेशन करताना आपण काय सांगतो की त्यांनी केलं मग मी केलं मग काय झालं. आपण जर समजा घरी आपल्याला घरचे लोक जर ओरडत असले तर आपण पण त्यांना बोलतो की बा तुम्ही केलं तेव्हा तुम्ही काय नाही बोलले, मग आम्ही केलं कीच तुम्हाला का पुळका आला किंवा तुम्हाला का राग आला. अशा वारंवार आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून आपण स्वतःची पाठराखण करत राहतो. त्याचाच एक विचार करून मी थोडेसे 2-4 लाईन बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्व म्हणतात तू हे केलं, तू ते केलं, असं का केलं, तसं का केलं, तुझ्यामुळे ह्या चुका झाल्या, तुझ्यामुळे त्या चुका झाल्या, हे नुकसान झालं, ते नुकसान झालं. मग मी पण त्यांना माझी पाठराखण करताना बोलतो, सर्वच करतात, मग मी केलं तर काय वाईट. इवन आपण जर मागच्या पुराणातल्या जर गोष्टींचा विचार केला किंवा आपल्या पिढ्यांचा जर विचार केला तर कौरवांनी पांडवांनी पारिवारिक वाद करून महाभारत घडवलं. कौरवांनी पांडवांनी पारिवारिक वाद करून महाभारत घडवलं. भावांमध्ये भांडणं झाली, प्रत्येकजण आपापल्या जीवावर उठलं. प्रत्येकजण आपापल्या जीवावर उठलं. मग मी घरी भांडलो तर मग काय वाईट. आता आपण दुसऱ्या पद्धतीने विचार करू. विजय माल्या, नीरव मोदी यांच्यासारखे लोक बँकांचे कर्ज घेऊन फॉरेनला पळाले. सर्व बँकांचे कर्ज बुडवले. मग मी चोरी केली तर काय वाईट. जर त्यांनी सर्व बँकांचे कर्ज बुडवले, त्यांना कोण काय बोलू शकत नाही, तर मग मी चोरी केली तर काय वाईट. एवढंच नाही तर आपल्या शालेय जीवनाचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्येही आपल्याला काही गोष्टी अनुभवून येतात. शाळेमध्ये मास्तरांनी पैसे घेऊन पेपर फोडले. सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्नभंग केले. मग मी कॉपी करून पास झालो तर काय वाईट. एवढंच नाही तर राजकारण्यांनी पैसे घेऊन आपापले पक्ष सोडली. सर्व जनतेची मतं वाया घालवली. जनतेला न विचारता जनतेने त्यांना निवडून दिलं. त्यांच्या जोरावर ते कुठेतरी निवडून आले, आमदार झाले, खासदार झाले आणि त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आपापली पक्ष सोडली. पैसे घेऊन, सगळ्यांना माहिती आहे पैसे घेतात, पैसे घेऊन आपापली पक्ष सोडली, या पक्षातून त्या पक्षात गेले आणि सर्व जनतेची मतं वाया घालवली. मग मी नोकरीमध्ये भ्रष्टाचार केला तर काय वाईट. मग आपल्याला नोकरीमध्ये भ्रष्टाचार केला की वाईट, हा भ्रष्टाचारी आहे, याने इथं पैसे घेतले, तिथं पैसे घेतले. अरे पण ह्यांचा पण विचार कोणाला तरी करायला हवा ना. आपण ह्या गोष्टीचा विचार का नाही करत. मग याचंच अनुकरण करून आपण आता प्रत्येक गावामध्ये आणि खेड्यामध्ये आणि घरामध्ये याचा काय परिणाम होतो याचा आपण विचार करू. याचंच अनुकरण म्हणून प्रत्येक गावामध्ये भांडणं व्हायला लागली. भाऊ वेगळे राहायला लागले. भाऊ भांडण करून वेगळे राहायला लागले. संपूर्ण घर उद्ध्वस्त व्हायला लागले. मग ह्या सगळ्यांचं अनुकरण करून मग आपण बोलतो ना, त्यांनी केलं मग मी काय झालं. अरे एवढे पक्ष सोडून जर दुसऱ्या पक्षात जातात त्यांचं काय होऊ शकत नाही तर आपलं काय होणार आहे. हा विचार करून
याचंच अनुकरण म्हणून प्रत्येक गावामध्ये भांडणं व्हायला लागले, भाऊ भाऊ वेगळे राहायला लागले, संपूर्ण घर उद्ध्वस्त व्हायला लागले. मग मी घरातून वेगळा झालो तर काय वाईट? बघितलं मित्रांनो, शेवटी गोष्ट आली माझ्यावरती. म्हणजे लोकांच्या चुका दाखवून मी पण एक मोठी चुकी करायला लागलो, की माझं लग्न झाल्यावर किंवा माझं शिक्षण झालं, मी कमवायला लागलो, जेव्हा मला आत्मविश्वास आला की मी आता स्वतःचं पोट भरू शकतो, तेव्हा मी ह्या लोकांची उदाहरणं देऊन घरच्यांना सरळ सांगतो की मी पण वेगळा झालो तर मग काय वाईट? म्हणजे याचा परिणाम आपल्या वैयक्तिक आयुष्यावर किती होतो, आपल्या स्वतःच्या घरावर किती होतो, याची आपल्याला जाण ठेवता आली पाहिजे. ह्या कवितेमधून मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे, की लोकांनी केलं म्हणून आपण करणं हा गुन्हा आहे. लोकांनी केलं म्हणून आपण करणं ही आपल्या आत्मविश्वासासाठी आणि आपल्या प्रगतीसाठी, आपल्या सक्सेससाठी सर्वात मोठी अडचण आहे, स्पीड ब्रेकर आहे. म्हणून ज्यांनी केलं त्याचं तिथेच विसरून जावं. आपली कर्म चांगली करत राहा. आपण नेहमी असा विचार केला पाहिजे, की आपण आपला जो आपल्या कामाचा, आपल्या सक्सेसचा, आपल्या संघर्षाचा कोणीतरी आदर्श घेतला पाहिजे. समोरच्यानी त्याची सक्सेस सांगताना, त्याच्या यशाची गाथा सांगताना कुठेतरी आपलं नाव मध्ये घेतलं पाहिजे. याचा विचार करून आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. नेहमी दुसऱ्यांना ब्लेम करून, दुसऱ्यांचा चुका सांगून आपण आपलं नाव मोठं करू शकत नाही, आपण आपलं सक्सेस साधू शकत नाही. त्याच्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता. तुम्हाला जर कविता आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढची अजून एखादी चांगली कविता तुमच्या माहितीसाठी येईल किंवा तुम्हाला ऐकण्यासाठी मिळेल. धन्यवाद.